लेक्चर नंबर 11 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि याच्यामध्ये जो नेक्स्ट पार्ट आपला चॅप्टरचा स्टार्ट होत आहे तो आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स वाला. तर इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजेच एफ ब्लॉक एलिमेंट्स. एफ ब्लॉक एलिमेंट्सलाच काय म्हणतो आपण? इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे एफ ब्लॉक एलिमेंट. आणि एफ ब्लॉक हा पिरियॉडिक टेबल मध्ये सेपरेटली ठेवलेला आहे ऍट द बॉटम, है ना. जो आपला पिरियॉडिक टेबल आहे तर पिरियॉडिक टेबलच्या बॉटमला ठेवलेला आहे एफ ब्लॉक. असं काहीतरी आहे तो पहा. एफ ब्लॉक जर आपण बघितला ठीक आहे. घरी जायचं असेल तर पटकन जाऊ शकता तुम्ही, आहे की नाही. बळबळ करायची नाही बिनकामाला. तर हा आहे एफ ब्लॉक. पिरियॉडिक टेबल मध्ये ऍट द बॉटम सेपरेटली ठेवलेला असते. ओके. तर एफ ब्लॉक मध्ये दोन सिरीज असतात. एफ ब्लॉक मध्ये किती सिरीज असतात? दोन. कोणकोणत्या सिरीज आहेत? तर हे जे फर्स्ट वाली आहे वरची याला म्हणतात लॅन्थॅनाइड सिरीज, आहे ना. लॅन्थॅनाइड सिरीज. आणि हे जे खालची वाली आहे, ठीक आहे, हे वाली, या खालच्या सिरीजला काय म्हणतात? ऍक्टिनाइड सिरीज. ऍक्टिनाइड सिरीज. अशा दोन सिरीज आहेत ज्यांना सेपरेटली एफ ब्लॉक मध्ये ठेवलेला आहे. आता ह्या सिरीज स्टार्ट कुठं होतात आणि एंड कुठं होतात? ठीक आहे. तर जे लॅन्थॅनाइड सिरीज आहे ते स्टार्ट होते सेरियम वर आणि सेरियमचा ऍटॉमिक नंबर आहे 58. इथून पासून स्टार्ट होते आणि जो शेवटचा एलिमेंट आहे तो आहे ल्युटेटियम ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 71. म्हणजे ही सिरीज सेरियम पासून स्टार्ट झाली कुठपर्यंत? ल्युटेटियम पर्यंत. ठीक आहे. नंतर दुसरी जे सिरीज आहे ऍक्टिनाइड सिरीज ते चालू होते थोरियम पासून. थोरियमचा ऍटॉमिक नंबर आहे 90 आणि थोरियम पासून हे सिरीज आहे लॉरेन्शियम पर्यंत ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 103. ज्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 103. अशा दोन सिरीज आहेत ज्यांना सेपरेटली एफ ब्लॉक मध्ये ठेवलेला आहे. तर एलिमेंट्स हुज एफ ऑर्बिटल गेट फिल्ड अप बाय इलेक्ट्रॉन आर कॉल्ड एफ ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजे आता जे इलेक्ट्रॉन तुम्ही भरणार आहात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता वेळेस त्याच्यामध्ये तुम्ही आता एफ ऑर्बिटल भरणं सुरू करसा. म्हणजे तुमचा शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो एफ ऑर्बिटल मध्ये एंटर करेल. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन, काय म्हणणार तुम्ही इथं? लास्ट इलेक्ट्रॉन. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन एफ ऑर्बिटल. शेवटचा इलेक्ट्रॉन आता एफ ऑर्बिटल मध्ये एंटर करेल म्हणून यांना एफ ब्लॉक एलिमेंट म्हणतात. आणि हे जे एफ ब्लॉक एलिमेंट आहेत यांची पोझिशन काय आहे पिरियॉडिक टेबल मध्ये? तर एफ ब्लॉक एलिमेंट मध्ये जे लॅन्थॅनाइड सिरीज असते हे लॅन्थॅनाइड सिरीज पिरियड नंबर 6 मध्ये आहे. पिरियड नंबर 6 आणि ग्रुप नंबर 3 असते याचा. पिरियड नंबर 6 आणि ग्रुप नंबर 3. आणि जे ऍक्टिनाइड सिरीज आहे या ऍक्टिनाइड सिरीजचा जो पिरियड आहे तो 7वा असते. हे 7व्या पिरियड मध्ये आहे. आणि ग्रुप हा तिसराच आहे. ग्रुप बदलत नाही. दोघांचा पण ग्रुप सेमच आहे. लॅन्थॅनाइड सिरीज पण ग्रुप नंबर 3 चीच आहे आणि ऍक्टिनाइड सिरीज पण ग्रुप नंबर 3 ची आहे. टोटल 28 एलिमेंट आहेत या ब्लॉक मध्ये. 14 लॅन्थॅनाइड सिरीज मध्ये आहेत आणि 14 ऍक्टिनाइड सिरीज मध्ये आहेत. These elements are placed separately at the bottom of the periodic table. They are subset of 6th and 7th period. म्हणजे ते 6 पिरियड आणि 7 पिरियड चे सबसेट आहेत. त्यातलेच एलिमेंट आहे ते 6 पिरियड आणि 7 पिरियड. आणि ग्रुप कोणता आहे त्यांचा? तिसरा. पण आता एफ ब्लॉक मध्ये आपल्याला दोन गोष्टी शिकायच्या आहेत, एक लॅन्थॅनाइड आणि एक ऍक्टिनाइड. तर एक एक डिस्कस करू आपण. तर लॅन्थॅनाइड वाला पार्ट थोडासा मोठा आहे, ऍक्टिनाइड वाला पार्ट छोटा आहे. तर आपण आधी डिस्कस करू लॅन्थॅनाइड्स. ठीक आहे. तर लॅन्थॅनाइड आधी डिस्कस करून घेऊ आणि नंतर आपण ऍक्टिनाइड्स पाहू. तर लॅन्थॅनाइड्स काय आहेत? तर द 14 एलिमेंट्स फॉलोइंग लॅन्थॅनम आर कॉल्ड लॅन्थॅनॉइड्स.
लॅन्थॅनमच्या नंतरचे 14 एलिमेंट. लॅन्थॅनम कुठं आहे? डी ब्लॉक मध्ये. लॅन्थॅनम कुठं आहे? डी ब्लॉक मध्ये. तर ग्रुप नंबर 3 आणि पिरियड नंबर 4, ग्रुप नंबर 3 सॉरी हा पिरियड नंबर 4 नाही, पिरियड नंबर 6, ग्रुप नंबर 3 आणि पिरियड नंबर 6 याच्यामध्ये एक एलिमेंट आहे. कोणता एलिमेंट आहे याच्यामध्ये? एलए म्हणजे लॅन्थॅनम, ज्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 57. तर या लॅन्थॅनमच्या नंतरचे 14 एलिमेंट्स. ठीक आहे, याच्या नंतरचे 14 एलिमेंट. किती एलिमेंट्स? 14 एलिमेंट्स. कुठून पासून कुठपर्यंत? सेरियम 58 पासून ल्युटेटियम 71 पर्यंत. सेरियम 58 पासून ल्युटेटियम 71 पर्यंत. यांना आपण लॅन्थॅनॉइड्स म्हणतो. काय म्हणतो यांना? लॅन्थॅनॉइड्स. ठीक आहे, किंवा लॅन्थॅनाइट सिरीज आहे. तर बिकॉज लॅन्थॅनम क्लोजली रिसेंबल द लॅन्थॅनाइट्स, म्हणजे लॅन्थॅनाइट सारख्याच प्रॉपर्टी कोण दाखवते? लॅन्थॅनम दाखवते. म्हणून इट इज युजली इन्क्लुडेड इन एनी डिस्कशन ऑफ द लॅन्थॅनाइट. म्हणजे लॅन्थॅनाइट विषयी जर तुम्ही काही बोलत असले तर तुम्ही लॅन्थॅनम विषयी पण त्याच्यातच पकडता, कारण तो रिसेंबल करते त्यांना. ठीक आहे, त्यांच्यासारख्या प्रॉपर्टीज तो दाखवते. ओके, त्यामुळे तुम्ही लॅन्थॅनाइट जेव्हा शिकता तेव्हा तुम्ही लॅन्थॅनमचा उच्चार पण तिथं करता. ठीक आहे, तर लॅन्थॅनमच्या नंतरचे 14 एलिमेंट सेरियम पासून ल्युटेटियम पर्यंत यांना आपण लॅन्थॅनॉइड्स म्हणतो आणि हेच आपली लॅन्थॅनाइट सिरीज आहे. ओके, मग हे 14 एलिमेंट कोणते आहेत? तर हे ते 14 एलिमेंट आहेत. सीई सेरियम, पीआर प्रिसोडेनियम किंवा प्रिसोडायमियम, एनडी निओडायमियम, पीएम प्रोमेथियम, एसएम सॅमेरियम, ईयू युरोपियम, जीडी गॅडोलिनियम, टीबी टर्बियम, डीवाय डायस्पोरियम काय डिस्प्रोसियम. ठीक आहे, त्यानंतर एचओ हॉल्मियम, ईआर अर्बियम, टीएम थुलियम. ठीक आहे, त्यानंतर वायबी इटर्बियम आणि एलयू ल्युटेटियम आहे ना. हे त्यांचे नाव आहेत. नावं जरी तुम्ही लर्न केले नाहीत तर काही फरक पडत नाही, पण सिम्बॉल तुम्हाला माहिती पाहिजेत. नावं माहित नसले तर चालतात, सिम्बॉल माहित पाहिजेत, यांचे ऍटॉमिक नंबर्स माहित पाहिजेत. तर सीई चा ऍटॉमिक नंबर 58, पीआर 59, एनडी 60, पीएम 61, एसएम 62, ईयू 63, जीडी 64, टीबी 65, डीवाय 66, एचओ 67, ईआर 68, ईआर 68, टीएम 69, वायबी 70 आणि एलयू 71. हे एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, तर सिक्वेन्स मध्ये हे लर्न असणं गरजेचं आहे. यांचे ऍटॉमिक नंबर तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. मग यांना लर्न कसं करायचं है ना, त्याच्यासाठी ट्रिक सांगेल है ना. यांना लर्न कसं करायचं, तर हे जे एलिमेंट्स आहेत यांना लर्न करण्यासाठी ट्रिक सांगतो. लाल, ठीक आहे, याच्या नंतरचे आहेत आपले 14 एलिमेंट. लाल सिऱ्याचा प्रसाद. ठीक आहे, लाल सिऱ्याचा प्रसाद. नर्मदा प्राइम मिनिस्टर. लाल सिऱ्याचा प्रसाद, नर्मदा प्राइम मिनिस्टर. श्रीमती है ना, श्रीमती इंदिरा गांधी. ताबडतोब, आवाज ना करू, ताबडतोब देणार होत्या. इतर तमाम एड्या बायांनी लुटला.
ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला त्याला लक्षात ठेवायचं आहे. ला म्हणजे यले, पण याच्यात नंतरचे 14 एलिमेंट आपल्यासाठी महत्वाचे आहेत हा. लाल सिऱ्याचा सीई, प्रसाद पीआर, नर्मदा एनडी, प्राइम मिनिस्टर पीएम है ना, श्रीमती एसएम, इंदिरासाठी ईयू, गांधीसाठी जीडी, ताबडतोब टीबी है ना, देणार डीवाय है ना, होत्या हो एचओ, इतर ईआर, तमाम टीएम, एड्या वाय, बायांनी बी वाय बी, लुटला लू एल्यू. झालं. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे सर्व एलिमेंट्स लक्षात ठेवू शकता. वाक्य लाल सिऱ्याचा प्रसाद, नर्मदा प्राइम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी ताबडतोब देणार होत्या, इतर तमाम एड्या बायांनी लुटला. झालं. ठीक आहे. तर हे पूर्ण 14 एलिमेंट्स तुम्ही लक्षामध्ये ठेवू शकता. हे 15 आहेत तशा. येले पकडून येलेच्या नंतरचे 14 म्हणजे लॅन्थॅनाइड सिरीज. ओके. मग आता हे जे लॅन्थॅनॉइड्स आहेत यांना रेअर अर्थ एलिमेंट म्हणतात. लॅन्थॅनॉइड्सला काय म्हणतात? रेअर अर्थ एलिमेंट. तसा रेअर शब्दाचा अर्थ काय होते? दुर्मिळ. दुर्मिळ म्हणजे जो कमी सापडते, पण असं काही नाही आहे, हे भरपूर प्रमाणात सापडतात. ओके. मग यांना रेअर का म्हटलं है ना, तर यांना एकामेकापासून सेपरेट करणं कठीण होतं. सुरुवातीला सेपरेशन टेक्निक्स नव्हत्या तेवढ्या स्ट्रॉंग की यांना सेपरेट करू शकतील है ना, तर त्यामुळे यांना रेअर अर्थ म्हटलं. तर रेअर, अल्दो हिस्टॉरिकली लॅन्थॅनाइड्स आर टर्म ॲज रेअर अर्थ एलिमेंट है ना, पुरातन काळात असं म्हटलं त्याला रेअर अर्थ. दे आर फेअरली अबंडंट इन अर्थक्रस्ट, पण अर्थक्रस्ट मध्ये भरपूर प्रमाणात हे प्रेझेंट आहेत, ते रेअर नाही आहेत. ठीक आहे. थुलियम इज फाउंड मोर इन अबंडन्स दॅन सिल्वर. सिल्वर पेक्षा भी जास्त सापडते थुलियम. किती सापडते? 4.5 10 to the power -5 वर्सेस 0.79 10 to the power -5% बाय मास. सिल्वर 0.79 आहे आणि हा 4.5 आहे, म्हणजे खूप जास्त आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे. द नेम रेअर अर्थ एलिमेंट वॉज कॉइन. मग याला रेअर अर्थ का म्हटलं? बिकॉज of difficulty in extracting them economically in pure form from the other lanthanides having similar chemical properties. है ना, जे लॅन्थॅनाइड्स आहेत सगळे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहे. मग त्याच्यापासून याला सेपरेट करणं, याला एक्स्ट्रॅक्ट करणं प्युअर फॉर्म मध्ये थोडं डिफिकल्ट होतं, आणि ते डिफिकल्ट असल्यामुळे त्याला रेअर अर्थ म्हटलं. नाउअडे म्हणजे सध्याच्या काळात जर म्हटलं आपण, ड्यू टू न्यूअर सेपरेशन मेथड्स, खूप साऱ्या नवीन नवीन टेक्निक आल्या सेपरेट करायच्या. जसं आयन एक्सचेंज रेझिन मेथड आहे, या मेथडचा वापर करून द सेपरेशन ऑफ दीज एलिमेंट हॅज बिकम इझियर अँड मोर इकॉनॉमिकल. आता इझी झालं त्याला सेपरेट करणं. सुरुवातच्या काळात ते इझी नव्हतं म्हणून त्याला रेअर अर्थ म्हटलं. ओके. आता सर्वात महत्वाचा पार्ट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काढता आलं पाहिजे, कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरच भरपूर क्वेश्चन तयार होतात. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्याच्या एकदम सोप्या पद्धत मी तुम्हाला सांगतो की जर आपल्याला लॅन्थॅनाइड्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे तर पहिले लिहायचं XE म्हणजे झेनॉन, ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 54. मग 6s 5d 4f, बस खतम. म्हणजे आता समजा मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे सेरियमचं. ओके. सेरियम झाल्यावर कोण असते? लाल. येले पासून, येलेचं काही काढायचं काम नाही. ठीक आहे, किंवा काढून घ्या, काही फरक नाही पडत. येले यातला आहे का? पण लॅन्थॅनॉइड आहे का? नाही, आहे ना. येलेचा ॲटॉमिक नंबर 57, सेरियमचा ॲटॉमिक नंबर 58, बरोबर का? हा. नंतर लाल सिऱ्याचा प्रसाद 59, बरोबर. लाल सिऱ्याचा प्रसाद नर्मदा है ना. नंतर प्राइम मिनिस्टर श्रीमती. ठीक आहे. मग आता हा 59 झाला, हा 60, हा 61, हा 62. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता वेळेस काय करायचं बघा, एकच पॅटर्न रिपीट करत आहोत. XE 6s 5d 4f हे पाठ करून टाका. जर लॅन्थॅनाइडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे XE 6s 5d 4f,
Xe6s5d4f. इतक्या वेळा ते म्हणा की ते तुमचं लर्न झालं पाहिजे. Xe6s5d4f. परत Xe6s5d4f. परत Xe6s5d4f. ओके, ठीक आहे. आता आपल्याला यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे. तर याच्यासाठी काही महत्वाची गोष्ट सांगतो जे लक्षात ठेवा. या सगळ्यांच्या सिक्सेस मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. सगळ्यांच्या सिक्सेस मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. म्हणजे इथं पण 2, 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 इथं पण 2. हे तर जमलं काम मग, है ना. सगळ्यांच्या सिक्सेस मध्ये किती असतात? 2. सिक्सेस मध्ये किती असतात? 2 इलेक्ट्रॉन्स. ओके. आता काही जण असे आहेत की ज्यांच्या 5d मध्ये 1 आहे, बाकी सगळ्यांच्या 5d मध्ये 0 असतात. काही जण असे आहेत ज्यांच्या 5d मध्ये किती आहे? 1, बाकी सगळ्यांच्या 5d मध्ये 0. मग आपल्यासाठी महत्वाचं आहे की 5d मध्ये 1 असणारे आपल्याला लक्षात ठेवा लागतात. 5d मध्ये 1 असणारे, 1 इलेक्ट्रॉन असणारे आपल्याला लक्षात ठेवा लागतात. मग 5d मध्ये 1 असणारे 4 जण आहेत. 5d मध्ये 1 असणारे किती जण आहेत? 4 जण. हे कोणते 4 जण आहेत? तर एक आहे La, एक आहे Ce, ठीक आहे, एक आहे Gd आणि एक आहे Lu. एक आहे Lu. हे 4 जण असे आहेत की यांच्या 5d मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन. बाकी सगळ्यांच्या 5d मध्ये 0. हे 4च जण आहेत ज्यांच्या 5d मध्ये 1 आहे. मग सर हे लक्षात राहिले पाहिजेत ना, तर फायदा होईल, है ना. तर याला लक्षात कसं ठेवायचं? La म्हणजे लाल, C म्हणजे सिरा, ठीक आहे, Gd म्हणजे गांधीने आणि Lu म्हणजे लुटला, है ना. लाल सिरा गांधीने लुटला. झालं, हे लक्षात ठेवजा. लाल सिरा गांधीने लुटला. ओके. तर हे 4 जण असे आहेत ज्यांच्या 5d मध्ये किती असते? 1 इलेक्ट्रॉन. यांच्या 5d मध्ये 1. लाल सिरा गांधीने लुटला. मग आता याच्यात आपल्या याच्यात चेक करायचं, चेक करा लागेल ना. लाल त्याच्या 5d मध्ये 1, बरोबर ना. शिरा त्याच्या 5d मध्ये 1. गांधीने लुटला दिसून राहिला का? नाही. लाल आणि शिरा याच्या 5d मध्ये 1. आणि आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणं सोपं झालं एकदम. कसं काय? तर या Xc चा ऍटॉमिक नंबर किती असते रे? 54. अरे हा 54 असते ना. म्हणजे 54 प्लस 2 56, 56 प्लस 1 57. याचा ऍटॉमिक नंबर 57. म्हणजे याच्यात किती आहे? 0. काहीच नाही ना. इकडे पहा, हा 54, 54 प्लस 2 56 प्लस 1 57. हा किती आहे? 58. म्हणजे F मध्ये किती आहे ना? 1. इथं हा 54, 54 प्लस 2. आता बाकीचे सगळे D आहेत, त्या सगळ्यांच्या D मध्ये किती आहे? अरे 0 ना. फक्त त्या 4 जणांच्या D मध्ये 1 आहे, बाकी सगळ्यांच्या D मध्ये 0. मग आता बाकीचे D 0 करून टाका पहिले, है ना. मग आता किती झाले? 54 प्लस 2 56, 56 प्लस 3 59. ठीक आहे. इकडे 54 प्लस 2 54 प्लस 2 56, 56 प्लस 4 60. समजून आलं की डोक्यावरून चाललं? हा 54, 54 प्लस 2 56, 56 प्लस 5 61. इथं 54, 54 प्लस 2 56, 56 प्लस 6 62. झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. तर आता हे झालं 62 पर्यंत. याच्या पुढे आता याच्या पुढे कोणते आहेत? लाल सिऱ्याचा प्रसाद, नर्मदा, प्राईम मिनिस्टर, श्रीमती. तिथपर्यंत झालं. आता कोण आहे? इंदिरा गांधी आहे ना, म्हणजे EU. इंदिरा गांधी ताबडतोब है ना, टीबी ताबडतोब देणार है ना, ताबडतोब देणार होत्या. इतर है ना तमाम एड्या बायांनी लुटला. ठीक आहे. एड्या बायांनी लुटला. ओके. यांचे ऍटॉमिक नंबर पाडायत ना किती? हा काय आहे? 63. हा 64 65 66. इकडे 67 68
69, हा 70 आणि हा 71. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी काय सांगितलं, पहिले काय लिहायचं, XC, नंतर 6S 5D 4F, परत XE 6S 5D 4F, परत XE 6S 5D 4F, XE 6S 5D 4F, ठीक आहे. परत XE 6S 5D 4F, XE 6S, मला पाठ नाही करायचं ते. ओके, ठीक आहे, झालं. आता आता आपलं ते गोष्ट कोणती, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिले की डी मध्ये 1 कोणाकोणाचे आहेत, लाल शिरा गांधीने लुटला, त्याच्यापैकी याच्यात कोण आहे, कोण आहे, जीडी. याच्या 5D मध्ये 1 आणि लुटला याच्या 5D मध्ये 1, ठीक आहे. हेच आहेत ना 5D मध्ये 1 असणार आहे. 6S मध्ये सगळ्यांच्या 2, सगळ्यांच्या 6S मध्ये 2, ठीक आहे, सगळ्यांच्या 6S मध्ये 2. आणि आता बाकीचं कळा लागेल, बाकी जेवढेही राहिले त्या सगळ्यांच्या डी मध्ये 0, बाकी जेवढेही राहिले त्या सगळ्यांच्या डी मध्ये 0. म्हणजे हे काम पहिले करायचं आहे ना. हे काम झालं की मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणं सोपं आहे ना. कसं काढणार, हा किती आहे, 54, 54 आणि 2 56, 56 आणि 7 63, झालं का, झालं का. 56 प्लस 7, हा 54, 56, 57 प्लस 7 है ना. पुढे 54 प्लस 2 56, 56 प्लस 9 65, नंतर 54 प्लस 2 56, किती रे, किती येणार, 10, किती येणार, 10. इकडे हा 54 प्लस 2 56 प्लस 11 67, परत हा 54 प्लस 2 56 प्लस 12, किती झालं, 68. नंतर हा 54 प्लस 2 56, 56 प्लस 13 69. नंतर इकडे परत 54 प्लस 2 56 प्लस 14 70, 54 प्लस 2 56 प्लस 1 57, 57 प्लस 14, झालं का 71, ठीक आहे. बर, आता याच्यावर क्वेश्चन काय बनते, हाफ फील्ड एफ ऑर्बिटल वाले कोण कोणते आहेत, हाफ फील्ड एफ ऑर्बिटल वाले 2 आहेत, हाफ फील्ड एफ ऑर्बिटल वाले 2 आहेत का, EU आणि GD. कम्प्लिटली फील्ड एफ ऑर्बिटल वाले 2 आहेत, कम्प्लिटली फील्ड एफ ऑर्बिटल वाले 2 आहेत. तर हे महत्वाचे. एफ मध्ये 14 असणारे 2 YB आणि LU, ठीक आहे, आणि एफ मध्ये 7 असणारे 2 EU आणि GD. ओके, तर ठीक आहे का. मग आता तेच इथं टेबलच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, लिहून ठेवलं. फक्त याच्यात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक असते एक्सपेक्टेड आणि एक असते ऑब्झर्व्ड. आता जे मी तुम्हाला शिकवले ते ऑब्झर्व्ड वाले होते, जे मी तुम्हाला शिकवले ते कोणते होते, ऑब्झर्व्ड. आता काही जणांसाठी एक्सपेक्टेड वेगळा आहे आणि ऑब्झर्व्ड वेगळा आहे, बाकी सगळ्यांसाठी एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड सारखंच आहे. काही जणांसाठी, मी वाक्य काय सांगू राहिलो लक्ष द्या, काही जणांसाठी एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड वेगळा आहे आणि मॅक्सिमम जणांसाठी एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड सारखंच आहे. मग आता वेगळं कोणतं आहे ते लक्षात घ्या ना, सारखे तर आहेतच बाकीचे. मग आता वेगळं वाला कोणतं आहे पहा, जर तुम्ही यांना ऑब्झर्व केलं, यांच्यामध्ये कोणता आहे, कोण आहे, GD आहे का, गॅडोलिनियम पहा. अजून कोण आहे, अजून कोण आहे, CE. ठीक आहे,
तर याचं हे तर मी सांगितलं बा, जीडी मध्ये आणि सी मध्ये 5D मध्ये 1 आहे, पण हे 5D मध्ये 1 ऑब्झर्ड मध्ये आहे, एक्सपेक्टेड मध्ये 0 आहे. मग आता त्याच्यात जर तुम्ही 0 केले तर एफ मधला 1 वाढून द्या लागेल ना. अरे त्याच्यात 0 केला तर इथं एफ मध्ये 1 होता तर 2 करा लागतील, इथं एफ मध्ये 7 होते तर 8 करा लागतील. अरे समजलं का, क्लिअर झालं का? हा, तर ते कसं लक्षात ठेवायचं समजलं. सीई आणि जीडी मध्ये आपण काय गेलाय, डी मध्ये 1 1 गेलाय, एक्सपेक्टेड मध्ये काय होतं, डी मध्ये 0 0 होतं आणि एफ मध्ये 1 1 वाढून द्यायचा. अजून असं कोणासाठी आहे पा, अजून कुठं दिसते का? झालं, अजून कुठे आहे का? नाही. तर हे दोनच आहेत की ज्याचं एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्ड वेगवेगळा आहे, बाकी सगळ्यांचं एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्ड काय आहे, सेम आहे. ओके, हे दोन जण लक्षात ठेवता, सेरियम आणि गॅडोलिनियम. ओके, मग आता व्हाय ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ गॅडोलिनियम अँड ल्युटेडियम आर डिफरंट दॅन एक्सपेक्टेड. एक्सपेक्टेड पेक्षा वेगळं का आहे कोणाचं, गॅडोलिनियम आणि ल्युटेडियमचं? मला सांग, गॅडोलिनियमच्या एफ मध्ये किती होते पारे, गॅडोलिनियमच्या एफ मध्ये किती होते, 7. अरे एफ मध्ये 7 आहेत ना, म्हणजे तो हाफ फील्ड आहे. अरे हाफ फील्ड आहे ना. आणि ल्युटेडियमच्या एफ मध्ये किती आहेत, 14, म्हणजे तो काय आहे, कम्प्लिटली फील्ड आहे, म्हणजे तो मोर स्टेबल आहे ना. म्हणजे त्याचं वेगळं असण्यामागचं कारण काय आहे, वेगळं असण्यामागचं कारण काय आहे की ते हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल मोर स्टेबल असतात, आणि मोर स्टेबल साठी एक्सपेक्टेड पेक्षा वेगळा आहे. तर गॅडोलिनियम अँड ल्युटेडियम शो डिफरंट ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बिकॉज 5D अँड 4F ऑर्बिटल्स आर नियरली ऑफ द सेम एनर्जी. 5D आणि 4F ची एनर्जी नियरली सेम असते, त्यामुळे ड्यू टू विच द नेक्स्ट इलेक्ट्रॉन गोज टू 5D ऑर्बिटल इन्स्टेड ऑफ 4F. म्हणजे इलेक्ट्रॉन 4F मध्ये न जाता कुठे जाते, 5D मध्ये जाते, कारण दोघांची एनर्जी काय जवळपास सारखी. आणि तो 4F मध्ये न जाता 5D मध्ये का जाते, टू रिटेन्स एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अचीव्ड व्हेन द 4F ऑर्बिटल इज हाफ फील्ड अँड कम्प्लिटली फील्ड रिस्पेक्टिव्हली. जेव्हा 4F ऑर्बिटल हाफ फील्ड किंवा कम्प्लिटली फील्ड होईल तर तो एक्स्ट्रा स्टेबल होईल ना, आणि ते रिटेन करण्यासाठी तो काय करते, इलेक्ट्रॉन 4F मध्ये न जाता कुठं जाते, 5D मध्ये जाते. ठीक आहे, तर दच 5D ऑर्बिटल कंटेन 1 इलेक्ट्रॉन इन केस ऑफ गॅडोलिनियम अँड ल्युटेडियम. म्हणून गॅडोलिनियम आणि ल्युटेडियमच्या 5D मध्ये तुम्हाला 1 इलेक्ट्रॉन दिसते. जनरल फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थॅनॉइड मध्ये काय म्हणते की हे कसे असतात, सॉफ्ट मेटल्स आहेत, आणि कसे आहेत, सिल्वरी व्हाईट कलरचे आहेत. सॉफ्ट मेटल आहेत, सिल्वरी व्हाईट आहेत. मॉडरेट डेन्सिटी असते द्यायची. ठीक आहे, डेन्सिटी खूप कमी पण नाही जास्त पण नाही, मॉडरेट आहे, 7 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. कलर अँड ब्राईटनेस रिड्यूस ऑन एक्सपोजर टू एअर. जसे ते एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यांचं कलर किंवा त्यांची ब्राईटनेस काय होते, रिड्यूस होते. त्यानंतर ते गुड कंडक्टर आहेत हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे, का, कारण ते मेटल्स आहेत, आणि मेटल्स काय असतात, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्सेप्ट प्रोमेथियम ऑल आर नॉन रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर. म्हणजे जेवढेही लॅन्थॅनॉइड्स आहेत ते सगळे नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, कोणाले सोडून, प्रोमेथियम. म्हणजे प्रोमेथियम इज रेडिओ ऍक्टिव्ह, बाकी सगळे लॅन्थॅनॉइड नॉन रेडिओ ऍक्टिव्ह, आणि प्रोमेथियम काय आहे, रेडिओ ऍक्टिव्ह. ठीक आहे, नंतर कोऑर्डिनेशन नंबर युजली ग्रेटर दॅन 6. आता हे कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला पुढच्या चॅप्टर मध्ये समजेल. तर यांचा कोऑर्डिनेशन नंबर 6 पेक्षा जास्त असते, टिपिकली 8 9 आहे ना, अप टू 12 पर्यंत. कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड नावाच्या चॅप्टर मध्ये समजेल. ठीक आहे, आणि फॉर एक्झाम्पल हायड्रेटेड लॅन्थॅनम आयन इज अ, बघा हायड्रेटेड लॅन्थॅनम आयन जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये बघा बरं, हाLa आहे आणि H2O आहे. किती आहेत रे H2O, नाही. हायड्रेटेड लॅन्थॅनम आयन इज अ नॉन हायड्रेट, म्हणजे लॅन्थॅनम सोबत वॉटर आहे, पण ते वॉटर या ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे, त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे, म्हणजे ते लिगंड म्हणून काम करू राहिलं. आता हे थोडं डोक्याच्या वरचं आहे, ते पुढच्या चॅप्टर मध्ये समजेल तुम्हाला. ठीक आहे, फक्त सांगण्याचं तात्पर्य हे आहे की हे किती जण आहेत, 9 जण. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे,
9. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे 9. तर LA साठी इथं कोऑर्डिनेशन नंबर किती आहे 9. आणि हा म्हणते ना कोऑर्डिनेशन नंबर युजली ग्रेटर दॅन 6. तर तुमचा किती आला इथं 9 आला. सध्या समजणार नाही, पुढच्या चॅप्टर मध्ये सांगेल मी काय आहे. द लॅन्थॅनॉइड्स आर स्ट्रॉंगली पॅरामॅग्नेटिक. आता लॅन्थॅनॉइड पॅरामॅग्नेटिक का असतील? कारण त्यांच्यावर अनपेड इलेक्ट्रॉन असेल. अनपेड इलेक्ट्रॉन असला तर पॅरामॅग्नेटिक. आणि गॅडोलिनियम बिकम्स फेरोमॅग्नेटिक बिलो 16 डिग्री सेल्सिअस. त्याला क्युरी पॉइंट म्हणतात. आणि आठवत असेल तर सॉलिड स्टेट मध्ये आपण फेरोमॅग्नेटिकचे एक्झाम्पल सांगितले होते. किती 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 5 आठवतात का? 5 लिहून दिले होते. फे को नी जीडी आणि CrO2 असे 5 होते की नाही. फेकोनी जीडी CrO2. तर त्यातलं जीडी आहे गॅडोलिनियम. तर हे काय असते फेरोमॅग्नेटिक बिलो 16 डिग्री सेल्सिअस. द अदर हेवियर लॅन्थॅनॉइड्स टर्बियम, डायस्पोरियम, हॉल्मियम, अर्बियम, थुलियम, इटर्बियम बिकम फेरोमॅग्नेटिक ॲट मच लोअर टेम्परेचर. तर खूप कमी टेम्परेचर असलं तेव्हा हे पण फेरोमॅग्नेटिक सारखे काम करतात. हा पॉईंट काही महत्वाचा आहे का एवढा? नाही. या हा नाही केला तरी चालेल. नंतर लॅन्थॅनॉइड्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट. यांचे मेल्टिंग पॉइंट खूप जास्त असतात आहे ना. हाय मेल्टिंग पॉइंट असतात. किती? 1000 डिग्री सेल्सिअस. आणि बॉइलिंग पॉइंट अप्रॉक्सिमेटली 3000 डिग्री सेल्सिअस. हाय मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. ठीक आहे. मग आता लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन कशाला म्हणतात? याला असं करू नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे.